नमस्कार, जय गणेश. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण डिटेल्स या बॅचबद्दलची माहिती, बॅचचे कंटेंट्स हे कुठल्या पद्धतीने डिझाईन्ड आहेत, या बॅचला टार्गेटेड ऑडियन्स कुठला आहे, कुठल्या विद्यार्थ्यांनी ही बॅच करायला पाहिजे, त्याच्याने त्यांना फायदा काय होऊ शकतो आणि या सगळ्या गोष्टी इन डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण 11 जानेवारीपासून आपली कंप्लीट ऑफलाईन प्री प्लेसमेंट ॲक्टिव्हिटी नावाची बॅच लॉन्च करतोय. ही 54वी प्री प्लेसमेंट ॲक्टिव्हिटी नावाची बॅच आहे. या बॅचमध्ये आपण अगदी फ्रॉम स्क्रॅच ते जावा फुल स्टॅकच्या प्रोजेक्टपर्यंत आपण सगळ्या गोष्टी कव्हर करतो. ही अशी बॅच आहे की ज्या बॅचमध्ये मार्वलसमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्याकरता एंट्री पॉईंट म्हणून आम्ही कन्सिडर करतो की भलेही त्याचं एज्युकेशन IT मधलं असो किंवा नॉन ITचं असो, त्याला जर एंटर व्हायचं असेल कॉन्फिडेंटली इंटू द IT तर त्याच्याकरता डिझाईन असलेली ही बॅच आहे. या बॅचमध्ये आपण जवळपास 19 ते 20 वेगवेगळे मॉड्यूल्स कव्हर करतो. तर त्याच्यामध्ये आपण सुरुवात करतो अगदी कॉम्प्युटर आर्किटेक्चर आणि कॉम्प्युटर फंडामेंटलपासून. हे कॉम्प्युटर आर्किटेक्चर आणि कॉम्प्युटर फंडामेंटल हे जे 2 मॉड्यूल्स आहेत, या 2 मॉड्यूल्समध्ये आपण ज्याच्यावरती प्रोग्रामिंग करणार आहोत त्या हार्डवेअरबद्दलचं अंडरस्टँडिंग हे संपूर्ण या 2 मॉड्यूल्समध्ये घेतो. याचा उपयोग या कारणाकरता होतो की जेव्हा आपण प्रोग्रामिंग स्टार्ट करतो तर तेव्हा आपण ज्या हार्डवेअरशी इंटरॅक्शन करतोय थ्रू द प्रोग्राम, तर त्याचं अंडरस्टँडिंग कंप्लीट होतं. मग त्याच्यामध्ये मायक्रो प्रोसेसर, मदरबोर्ड, स्टोरेज डिव्हायसेस, सेकंडरी स्टोरेज, प्रायमरी स्टोरेज, हार्ड डिस्क, रॅम यांचे इंटरनल वर्किंग, CPUच्या बसेस कुठल्या कुठल्या असतात, या सगळ्या गोष्टीचा अंदाज या मॉड्यूलमध्ये येतो. या मॉड्यूलमध्येच आपण कॉम्प्युटर इंटरनली कसं वर्क होतं या गोष्टीचा अंदाज घेतो, जेणेकरून आपल्याला एक संपूर्ण टूल चेन कळते. टूल चेन या गोष्टीचा एक्सपेक्टेड अर्थ असा आहे की जेव्हा एखादी प्रोग्राम हा आपण लिहितो हाय लेवल लँग्वेजमध्ये, तर तो प्रोग्राम इंटरनली कुठल्या फॉर्मॅटमध्ये जाणार आहे तर त्याबद्दलचं सगळं अंडरस्टँडिंग या फंडामेंटल्स आणि आर्किटेक्चरच्या मॉड्यूलमध्ये येतं. त्याच्यामध्ये अगदी हार्ड डिस्कवरनं प्रोग्राम रॅमवरती लोड कसा होतोय, मायक्रो प्रोसेसरच्या आर्किटेक्चरमध्ये कुठल्या कुठल्या रजिस्टर्सची माहिती असते, CPU रजिस्टरची लेआउट इंटरनली कशा असतात, मायक्रो प्रोसेसरची बस आर्किटेक्चर कसं इंटरनली वर्क होतं, या सगळ्या गोष्टी या मॉड्यूलच्या आतमध्ये कव्हर होतात. या बॅचमध्ये आपण टोटल 3 प्रोग्रामिंग लँग्वेजेस कव्हर करतो आणि या ज्या 3 लँग्वेजेस आहेत यांची कॅटेगरी वेगवेगळी आहे. एक आपण प्रोसिजरल लँग्वेज कव्हर करतो, एक ऑब्जेक्ट ओरिएंटेड कव्हर करतो आणि एक ऑब्जेक्ट ओरिएंटेड व्हर्च्युअल मशीन बेस्ड लँग्वेज घेतो. प्रोसिजरल लँग्वेजमध्ये आपण कव्हर करतोय C प्रोग्रामिंग. ज्या लँग्वेजेस शिकायच्या आहेत तुम्हाला तर त्या लँग्वेजेसचा जो बेस आहे तो बेस आपला C प्रोग्रामिंगने कंप्लीट होतो. मग C प्रोग्रामिंग आपल्या बॅचमधली शिकवली जाणारी फर्स्ट लँग्वेज असल्या कारणामुळे सुरुवात आपली होते अगदी डेटा टाइप्स काय आहेत, डेटा टाइप्स इंटरनली मेमरी अलोकेशन कसं होतं, रॅमवरती जागा कशी मिळते, डिफॉल्ट व्हॅल्यूज कशा असतात. मग ही फर्स्ट लँग्वेज असल्या कारणामुळे आपल्याला पहिल्यांदा सिक्वेन्स, सिलेक्शन, इटरेशन म्हणजेच लाईनीत कोड कसा एक्झिक्यूट होतो, सिलेक्शनमध्ये इफ एल्स आणि स्विच केस कशी वर्क होते, लूप्स डिझाईन कसे होतात, लूपचं इंटरनल वर्किंग कसं असतं हे या फॉर्मॅटमध्ये बघितलं जातं. साध्या व्हेरिएबल क्रिएशनपासून ते ॲडव्हान्स्ड पॉइंटरमधल्या ज्या कन्सेप्ट्स आहेत या सुद्धा सगळ्या या भाषेमध्ये कव्हर होतात. माझ्या मागच्या 16-17 वर्षाच्या अनुभवावरनं जर एखाद्याला प्रोग्रामिंगमध्ये कॉन्फिडेंटली एंटर व्हायचं असेल तर त्याचा जर पाया C प्रोग्रामिंगने जर भक्कम झालेला असेल तर तो इन फ्युचर कुठल्याही लँग्वेजला स्वतःहूनही शिकू शकतो आणि तो कंपॅरेटिव्ह स्टडी स्टार्ट करू शकतो. त्याच्यामुळे आपण C प्रोग्रामिंग ही आपली पहिली लँग्वेज कन्सिडर करतो. ही लँग्वेज झाल्यावरती आपण शिफ्ट होतो आपल्या सेकंड लँग्वेजकडं विच इज C++. आता या बॅचमध्ये कव्हर होणाऱ्या लँग्वेजेसपैकी C++ पण ऑब्जेक्ट ओरिएंटेड कॅटेगरीमध्ये येते आणि जावा पण ऑब्जेक्ट ओरिएंटेड कॅटेगरीमध्ये येते. तर C++ आणि C या दोघांच्या रिलेशन्समध्ये आपण जातो, कारण की प्रोसिजरलवरनं ऑब्जेक्ट ओरिएंटेडवरती शिफ्ट होताना सुरुवात आपण करतो की ऑब्जेक्ट ओरिएंटेड थिंकिंग काय आहे, ऑब्जेक्ट ओरिएंटेड पद्धतीचा विचार कसा केला जातो, क्लास कसा डिझाईन होतो, इनकॅप्सुलेशन, पॉलिमॉर्फिझम, इनहेरिटन्स, ॲब्स्ट्रॅक्शन या ज्या टर्म्स आहेत की ज्या पुस्तकी फॉर्मॅटमध्ये प्रत्येकजण कॉलेजेसमध्ये मार्क पाडण्याकरता वेगवेगळ्या पद्धतीने आपण शिकून आलेलो असतो, पण त्याचा अर्थ माहिती नसतो कारण की त्याचा इंडस्ट्री यूज कळत नाही. याच्यामध्ये बऱ्याचशा वेळा आम्हाला ज्या इन्क्वायरीज येतात त्यामध्ये विद्यार्थी म्हणतात की आमच्या ह्या लँग्वेजेस झालेल्या आहेत, आम्हाला हे माहिती आहे, पण जेव्हा आपण शिकतो तेव्हा त्याचा अर्थ कळतो. समोरच्याला येतंय नाही येतं याच्याबद्दल मी ॲसच आता या व्हिडिओमध्ये जज नाही करू शकत, पण मार्क्स पाडण्याकरता शिकणं आणि इंडस्ट्रीमध्ये नॉलेज रिप्रेझेंट करण्याकरता आणि प्रोग्रामिंग करण्याकरता शिकणं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. एखादी गोष्ट आपल्याला जर माहिती आहे तर त्याची डेप्थ काय असू शकते हे आपण शिकवत असताना ह्या गोष्टी एक्सप्लोर करताना जाणवते. C++ आणि जावा या 2 लँग्वेजेस आपण पॅरलली शिकायला स्टार्ट करतो, जेणेकरून कंपॅरेटिव्ह स्टडी ज्याला म्हणतात की ज्याच्याने मला अपेक्षित असतं की माझ्या बॅचमध्ये आलेला विद्यार्थी हा बॅचच्या शेवटी मी 3 लँग्वेजेस जर शिकवलेल्या असतील तर तो त्याची स्वतःची एक लँग्वेज घरी सेल्फ स्टडीच्या फॉर्मॅटमध्ये शिकू शकेल. या लेवलला जाण्याकरता मला कंपॅरेटिव्ह स्टडीचं एक फाउंडेशन बिल्ड करायचं असतं. ते फाउंडेशन आपण C++ आणि जावा या 2 लँग्वेजेसच्या कंपॅरेटिव्ह स्टडीने स्टार्ट करतो. मागच्या लँग्वेजेसमध्ये आणि या लँग्वेजमध्ये सुद्धा आपल्याला जे बेसिक अंडरस्टँडिंग लागतं की मेमरी अलोकेशन कसं होतं, स्टॅटिक मेमरी अलोकेशन, डायनॅमिक मेमरी अलोकेशन, मग त्याच्यामधले फंक्शन्स, या गोष्टी आपण पॅरलल कव्हर केल्यामुळे काय होतं, टॉपिक एकच आहे पण तो सिंटॅक्टिकली कसा डिफर होत जातोय या गोष्टी आपल्याला त्याच्यावरनं समजतात.
C++ मध्ये आपण पॉलिमॉर्फिझम कव्हर करतो, त्याच्यामध्ये कंपाईल टाईम पॉलिमॉर्फिझम, रन टाईम पॉलिमॉर्फिझम, ओव्हरलोडिंग, ओव्हररायडिंगमध्ये आपण व्हर्च्युअल फंक्शनच्या बाबतीत तर अगदी व्हीटेबलचं क्रिएशन, व्हीटेबलचं असेंब्ली लँग्वेजमध्ये कन्व्हर्जन कसं होतं या लेवलपर्यंत आपण जातो, जेणेकरून असं होतं की जेव्हा आपण जावा शिकतो तर जावामध्ये फॉर द सिम्प्लिसिटी त्यांनी भरपूर साऱ्या गोष्टी ॲबस्ट्रॅक्ट केलेल्या आहेत, जेणेकरून प्रोग्रॅमरला त्याच्याबद्दल काही माहिती नसलं तरी तो कोड करू शकतो. पण C++चा पाया भक्कम असल्यामुळं जावामध्ये ज्या गोष्टी ऑटोमेट होतात त्यासुद्धा आपल्याला कळतात की इंटरनली हे असं होत असणार आहे बिकॉज C++चं बॅकग्राऊंड क्लिअर झालेलं असतं. मग जावा इंडस्ट्री लेवलला जात असताना जावामधले दोन्ही प्रकार, त्यातलं कोर जावासुद्धा कव्हर होतं आणि ॲडव्हान्स जावासुद्धा कव्हर होतं. ॲडव्हान्स जावामध्ये अगदी मल्टीथ्रेडिंग, एक्सेप्शन हँडलिंग, फाईल हँडलिंगच्या कन्सेप्ट, GUI प्रोग्रामिंग युझिंग AWT आणि स्विंग या सगळ्या गोष्टी जावाच्या फॉर्मॅटमध्ये आपण कव्हर करतो. हे करत असताना त्याच्यामध्ये आपल्याला नेटवर्किंगच्या कन्सेप्टसुद्धा लागतात. मग त्याच्याकरता आपण सॉकेट प्रोग्रामिंग, नेटवर्किंग कन्सेप्ट, अगदी बेसिक एकदम क्लायंट काय असतो, सर्व्हर काय असतो, वेब आर्किटेक्चर कसं वर्क होतं, क्लायंट सर्व्हर कम्युनिकेशन कसं असतं, IP ॲड्रेस काय करतो, वेब डेव्हलपमेंटमध्ये कामं कशी केली जातात, क्लायंट साईड वेब डेव्हलपमेंट कसं असतं, सर्व्हर साईड वेब डेव्हलपमेंट कसं असतं, या सगळ्या गोष्टी आपण या मॉड्यूलच्या इन बिटवीन कव्हर करतो. हे करत असताना जेव्हा आता मला समजा जावामध्ये एंटर व्हायचं आहे तर जावामध्ये मला डेटाबेस प्रोग्रामिंग करायचं आहे, तर डेटाबेस प्रोग्रामिंग करण्याकरता मला JDBC नावाचा टॉपिक लागतोय. पण JDBC करण्याकरता मला पहिले SQL आलं पाहिजे, म्हणजे मला डेटाबेस आलं पाहिजे. तर त्याकरता आपण सेपरेट मॉड्यूल कव्हर करतो विच इज डेटाबेस प्रोग्रामिंग युझिंग SQL. या मॉड्यूलमध्ये अगदी क्रिएट टेबलपासनं ते सगळ्या ॲडव्हान्स्ड क्वेरीपर्यंत प्रत्येक क्वेरी आपण प्रॅक्टिकली करून बघतो. याच्यात ही एक गोष्ट मला मध्ये एक जाणवली, ती सांगावीशी वाटते की याच्यामध्ये कुठलाही पार्ट थेरॉटिकली कव्हर करत नाही, कारण की माझा पर्स्पेक्टिव्ह आहे या गोष्टीमध्ये बघण्याचा. थेरी या शब्दाचा अर्थ मी कन्सिडर करतो की जे आपण पाठ करतो, पेपरमध्ये लिहितो आणि विसरून जातो. कन्सेप्ट या गोष्टीचा अर्थ असा असतो की जी कळते, आपण ती लक्षात ठेवतो आणि भविष्यात आपण तिचा वापर करतो. तर आम्ही कन्सेप्ट्स कव्हर करतो, कारण की माझ्याकडं क्लासला येणारा विद्यार्थी हा कुठल्या परीक्षेकरता किंवा कुठल्या तरी एक्झाम करता कोणीच येत नाही. येणारा विद्यार्थी हा करिअर बिल्ड करण्याकरता किंवा ऑलरेडी प्लेस्ड असलेला विद्यार्थी कंपनीमध्ये जेव्हा इश्यूज जनरेट होतात ड्यू टू द लॅक ऑफ नॉलेज, हे कव्हर अप करण्याकरता येतो. त्याच्यामुळे आम्ही थेरॉटिकली कुठलाही टॉपिक कव्हर करत नाही. प्रत्येक टॉपिक कव्हर करत असताना त्या टॉपिकशी कन्सर्न आपण ॲप्लिकेशन प्रोग्राम लिहितो आणि हे प्रोग्राम लिहित असताना प्रत्येकाला ही एक गोष्ट रिक्वेस्ट केली जाते की तुम्ही तुमचे लॅपटॉप्स घेऊन या, जेणेकरून जेव्हा मी क्लासमध्ये प्रोग्राम करेल तर तेव्हा तोच प्रोग्राम तुम्ही जर पॅरलली केला तर तुम्हाला त्या गोष्टीचा इंटरनल यूज पण कळेल, तुम्हाला येणारे प्रॉब्लेम्स आपले ऑन द स्पॉट सॉल्व्ह होतील, माझ्याकडे येणारा एरर, तुमच्याकडे येणारा एरर, यामध्ये सगळ्या होणाऱ्या ज्या कन्फ्युजन्सच्या गोष्टी असतात त्या क्लासमध्येच कव्हर झाल्या तर घरी अभ्यास करायला मदत होते. त्याच्यामुळे आपण प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी कव्हर करतो. आपण प्रत्येक गोष्टीचा प्रॅक्टिकल प्रोग्राम कव्हर करतो आणि हे प्रत्येक प्रोग्राम मी विद्यार्थ्याला शेअर पण करतो. या जेव्हा गोष्टी आपण शिकतो तर तेव्हा कुठल्याही प्रकाराचा प्रिंटेड कंटेंट किंवा नोट्स अशा गोष्टी न देता आपण जसं शाळेमध्ये शिकायचो तर ती पद्धत फॉलो करतो की ज्याच्यामध्ये विद्यार्थ्याला सांगितलेलं असतं की तू एक वही, पेन आणि एक पॅड घेऊन ये, जेणेकरून प्रत्येक टॉपिक जेव्हा कव्हर होतो तेव्हा त्याच्या सिंपल फॉर्मॅटमध्ये आपण नोट्स लिहून घेतो. मागच्या बॅचेसच्या अनुभवानुसार आमच्या 200 पानी 3 वह्या भरतील एवढे कंटेंट आपल्या क्लासच्या आतमध्ये जनरेट होतात. आणि ह्या वह्यांमध्ये फायदा असा होतो की जेव्हा आपण एखादी गोष्ट हाताने लिहितो तर तेव्हा जाणवतं की आपल्याला ही गोष्ट चांगली लक्षात राहते, त्या गोष्टीचा इम्पॅक्ट चांगला पडतो. त्याच्यामुळे प्रिंटेड नोट्स देण्यापेक्षा माझा फोकस हा लिहून देण्यावरती असतो. जेव्हा एखादी टॉपिक मी शिकवतोय तर तो टॉपिक शिकवत असताना त्या टॉपिकला तुम्हाला घरी अभ्यास करण्याकरता नुसतं वाचून उपयोग नसतो, तर त्याच्याकरता मी असाइनमेंट्स देतो. तुम्हाला प्रत्येक असाइनमेंटमध्ये 10 प्रश्न असतात आणि हा प्रत्येक टॉपिक कव्हर करत असताना आपण प्रत्येक प्रश्नाबद्दल ह्या गोष्टीचं डिस्कशन करतो की हा प्रश्न जर इंटरव्ह्यूमध्ये आला तर इंटरव्ह्यूमध्ये आल्यावरती त्या प्रश्नाचं उत्तर मी कसं दिलं पाहिजे, या गोष्टींची तयारी संपूर्ण क्लासमध्ये करून घेतली जाते. हे सगळं करत असताना नेटवर्किंगपासून आपण हळूच आपली जर्नी ही शिफ्ट करून घेऊन जातो टुवर्ड्स द सर्व्हर साईड प्रोग्रामिंग, की ज्याच्यामध्ये आपण एक फ्रेमवर्क कव्हर करतो विच इज स्प्रिंग बूट. स्प्रिंग बूट नावाचं फ्रेमवर्क की जे जावा बेस्ड फ्रेमवर्क आहे की जे सर्व्हर साईडमध्ये वापरलं जातं. तर त्या फ्रेमवर्कच्या अगदी बेसिक IDEच्या इन्स्टॉलेशनपासनं ते तुमचा REST API डिझायनिंगपर्यंत या प्रत्येक गोष्टी आपण या बॅचमध्ये कव्हर करतो, जेणेकरून तुम्ही ॲज अ फुल स्टॅक डेव्हलपर इंडस्ट्रीमध्ये एंटर होण्याकरता रेडी होतात. या फुल स्टॅक डेव्हलपमेंटच्या जर्नीमध्ये जर आपल्याला डेटाबेसमध्ये, जसं मी याच्या आधी सांगितलं की जर मी रिलेशनल डेटाबेस घेत असेल लाईक MySQL, तर लोकांना NoSQL डेटाबेससुद्धा आला पाहिजे. त्याच्याकरता आपण कव्हर करतो MongoDB कव्हर केल्यामुळं स्प्रिंग बूटच्या ॲप्लिकेशनला आपण MongoDB सोबत कनेक्ट करतो, जेणेकरून तुमचा सर्व्हर आणि डेटाबेसचा पार्ट कंप्लीट होतो. हे संपूर्ण केल्यामुळं काय होतं की विद्यार्थ्याकडं असलेल्या रेझ्युमेवरती ज्या गोष्टी टाकायच्या आहेत त्या क्लासमध्येच कव्हर होतात. तर रेझ्युमे हा इतका महत्त्वाचा प्रकार असतो की ज्याला आपण जनरली खूप लाईटली घेतो, पण आपण अगदी क्लासच्या पहिल्या 15 दिवसानंतरच रेझ्युमेबद्दलचं डिस्कशन करायला चालू करतो. या डिस्कशनमध्ये आपण अगदी
पहिल्यापासून गिटअपची प्रोफाईल कशी जनरेट करायची, डे टू डे आपण कोड्स कसे अपलोड करायचे, गिटअपच्या प्रोफाईलचा इम्पॅक्ट आपण रेझ्युमेवरती कसा दाखवायचा, तर माझा रेझ्युमे कसा इम्पॅक्टफुल असायला पाहिजे याचं संपूर्ण डिझायनिंगसुद्धा आपण क्लासमध्ये करून घेतो. हे डिझायनिंग केल्यामुळं प्रत्येकाच्या रेझ्युमेवरती टेक्निकली इम्पॅक्टफुल गोष्टी की ज्या त्याला खरंच येत असतात या गोष्टी आपण रेझ्युमेवरती टाकतो. यासोबतच या सगळ्या गोष्टी शिकत असताना आमच्या 4-4.5 महिन्याच्या जर्नीमध्ये प्रत्येक विद्यार्थी हा मार्वलस फॅमिलीचा पार्ट होतो. हा पार्ट होत असताना जेव्हा त्याला त्याचे पर्सनल काही टेक्निकल डाऊट्स आहेत, ज्याला त्याच्या करिअरशी कन्सर्न काही इश्यूज आहेत, त्याला अभ्यासाच्या कन्सर्न काही इश्यू आहेत, तर त्याच्याकरता आपण काउन्सिलिंग सेशन ठेवतो. या काउन्सिलिंग सेशनमध्ये तो विद्यार्थी 1 to 1 माझ्याशी डिस्कस करून त्याचे प्रश्न मला सांगून त्याच्याबद्दल मला माझ्या साईडने काही मदत करता येत असेल तर त्या गोष्टींचं सोल्युशनसुद्धा आपण या काउन्सिलिंग सेशनमध्ये घेतो. हे सगळं मला तुम्हाला सांगत असताना माझा क्लास आहे, मी क्लास घेतोय आणि मी या गोष्टी तुम्हाला तशाच सांगणार. पण माझी सगळ्यांना विनंती आहे की मी कधी कुठेही प्रकारचं मार्केटिंग, लोकांना कुठलीही ऑफर, कुठलीही जॉब गॅरंटी, जॉब वॉरंटी न देता जर माझ्याकडं लोक येत आहेत, बॅचेस हाऊसफुल होत आहेत, याचा अर्थ हे सगळं माउथ पब्लिसिटीवर चाललं आहे. तर माझी प्रत्येकाला विनंती राहील की तुम्ही या व्हिडिओपर्यंत पोहोचलात याचा अर्थ तुम्हाला कोणीतरी रेकमेंड केलेलं आहे. तर ज्याने रिकमेंड केलं, ज्याला या बॅचचा फायदा झाला त्याच्याशी बोला. का? कारण की मी माझ्या बॅचबद्दल सांगण्यापेक्षा ज्या विद्यार्थ्यांनी या बॅचेस केल्या आहेत त्या विद्यार्थ्यांशी बोला, जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी खऱ्या आणि स्पष्ट पद्धतीने दिसतील. तुम्ही आमचे रिव्ह्यूज चेक करू शकता. गुगल रिव्ह्यूजवरती विद्यार्थ्यांनी त्यांच्या नावासकट सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत आणि माझं हे अगदी प्रामाणिक मत आहे. अगदी पहिल्या दिवसापासून मी जेव्हापासून शिकवायला चालू केलं तेव्हापासून तुम्ही जेव्हा क्लास लावताय तेव्हा तुम्ही वेळ आणि पैसा इन्व्हेस्ट करताय आणि वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टी इतक्या अमूल्य आहेत की ज्या परत कधी येणार नाहीत. तर त्याच्यामुळे कुठलाही डिसिजन घेण्याच्या आधी सगळ्या गोष्टींचा अंदाज घ्या आणि मगच नंतर क्लासबद्दलचा डिसिजन तुम्ही कन्फर्म करू शकता. आता ही जी बॅच मी तुम्हाला सांगितली प्री प्लेसमेंट ॲक्टिव्हिटी नावाची, या बॅचचं आपलं ड्युरेशन टोटल 4 ते 4.5 महिने आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार संध्याकाळी आपण 5:30 ते 9 या वेळेमध्ये ऑफलाईन पद्धतीने क्लास घेतो. याच्यामध्ये भरपूर सारे लोकांचे काही डाऊट्स असतात. बाहेर जेव्हा लोक इन्क्वायरी करतात तर तेव्हा खूप साऱ्या इन्स्टिट्यूट्समध्ये त्यांना काही कमिटमेंट्स दिल्या जातात की जॉब गॅरंटी आहे, आम्ही तुम्हाला इतके कॉल्स देऊ, इतक्या गोष्टी करू. तर मी हे स्पष्ट सांगतो कारण की आम्हाला कुठल्याही प्रकारचं फेक मार्केटिंग किंवा कुठल्याही खोट्या कमिटमेंट्स आम्हाला करायच्या नाही आहेत. कोणीही जॉबची गॅरंटी कोणाला देऊ शकत नाही आणि जर जॉबची गॅरंटी कुठल्या तरी क्लासेसवाल्यांनी जर द्यायला चालू केली तर बेरोजगारी हा प्रश्न हा भारतातनं पूर्ण निघून जाणार आहे. असं कधीच होत नाही. मी अनेक वर्ष क्लास घेतोय. तुम्ही जर आमच्या लोकांच्या विद्यार्थ्यांचे रेकॉर्ड जर बघितले तर अगदी करोडो रुपयाच्या पॅकेजेसपर्यंत आपले विद्यार्थी कामं करतात. ते त्याच्या स्वतःच्या कष्टाने तिथपर्यंत पोहोचलेत. क्लासवरती कंपनीज येतात, कंपनीज आल्यावरती त्याला तुम्हाला अप्लाय करता येतं, पण प्लेसमेंट होणं आणि न होणं ही स्पष्ट विद्यार्थ्याच्या टेक्निकल स्किलवर ठरणारी गोष्ट आहे. मला कोणालाही अंधारात ठेवायचं नाही आहे. मी कुठल्याही खोट्या कमिटमेंट्स करत नाही. रादर मी आत्तापर्यंत कुठलेही एकही शब्द खोटा सांगून विद्यार्थ्याकडनं पैसे घेतलेले नाही. आपल्याकडं प्लेसमेंट गॅरंटी, वॉरंटी या गोष्टी नसतात. पण मी हे खूप अभिमानाने आणि ठणकावून सांगू शकतो, 100% नॉलेज गॅरंटी मी माझ्या साईडने तुम्हाला देणार. या नॉलेज गॅरंटीवरती तुम्हाला प्लेसमेंटची गॅरंटी आपसूक स्वतःहून मिळणार आहे. आम्ही कुठल्याही चुकीच्या गोष्टी लाईक की तुम्हाला फेक एक्सपिरियन्स लेटर देणं, फेक सॅलरी स्लिप देणं, इंटर्नशिपचं लेटर देणं, खोटे खोटे प्रोजेक्ट्स दाखवणं, जे आमच्या तत्वात बसत नाही. आम्ही या गोष्टी काही करत नाही. माझं हे प्रत्येकाला प्रामाणिक मत असतं की जॉबमुळं तुमच्या घरात जर लक्ष्मी येणार असेल तर ती लक्ष्मी खोट्या मार्गाने जर आलेली असेल तर ती कितपत टिकेल हे देव जाणे. बॅचला आत्तापर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारचं डिस्काउंट नाही, कुठलीही ऑफर नाही, कुठल्याही ग्रुप डिस्काउंट नाही, असं काहीही केलेलं नाही आहे. का? कारण की मी जे पैसे घेतोय या पैशाच्या कैक पटीने तुम्हाला मी जर कंटेंट देत असेल तर ह्या गोष्टी करण्याची मला कधीच गरज लागली नाही. आणि हे न करता माझ्या सगळ्या बॅचेस हाऊसफुल आहेत. आत्ताच्या बॅचमध्ये सुद्धा काहीच थोडेसे सीट्स खाली आहेत की जे सीट्स मागच्या बॅचच्या अनुभवानुसार आमचं ओपन टू ऑल सेशन होण्याच्या आधीच बॅचेस फुल होत्या. कारण की मी वर्षातनं फक्त 2च बॅचेस घेतो. आत्ता एक असलेली बॅच आणि डायरेक्ट 6 महिन्यानंतर असलेली पुढची बॅच. त्याच्यामुळे या बॅचेस जेवढ्या लवकर कराल, कारण की फाउंडेशन बिल्ड करायचं आहे, नुसती बॅच करून उपयोग नसतो, घरी अभ्यासही करायला लागतो. आणि ॲज अ शिक्षक किंवा क्लास घेणारा व्यक्ती म्हणून माझं हे सगळ्यांना एक स्पष्ट म्हणणं आहे, क्लास लावून तुम्हाला दिशा मिळते, तुम्ही कुठल्या डायरेक्शनने जाणार आहात या गोष्टीचा अंदाज येतो. पण सगळं ठरतं स्वतःच्या मेहनतीवरती आणि स्वतःच्या कन्सिस्टन्सीवरती. त्यामुळे तुम्हाला जर एखादी विद्यार्थी क्लासबद्दल जर चांगलं सांगत असेल तर शिकवण्याबद्दल मी माझ्या साईडने मी गॅरंटी घेईल. पण त्याला लागलेला जॉब हा त्याच्या मेहनतीने लागलेला असतो, त्याला मिळणारा पैसा हा त्याच्या मेहनतीने मिळणारा असतो. त्याच्यामुळे आपण मेहनत घेण्याची जर तुमची तयारी असेल आणि जर कन्सिस्टन्सी ठेवण्याची जर तुमची तयारी असेल तर मार्वलस इन्फोसिस्टम तुमच्याकरता एक उत्तम ऑप्शन असू शकतो. फक्त अभ्यास करण्याची तुमची तयारी असायला पाहिजे.
हे सगळं सांगितल्यावरती तुम्हाला क्लास करता येण्याकरता ओपन टू ऑल सेशन जे आहे आपलं पहिलं, त्या ओपन टू ऑल सेशनला तुम्ही येऊ शकताय. फक्त ओपन टू ऑल सेशनपर्यंत सीट्स राहतील या गोष्टीची गॅरंटी आम्ही देऊ शकत नाही, कारण की ऑलरेडी बॅचेसमध्ये भरपूर ॲडमिशन्स ऑलरेडी झालेले आहेत. त्याच्यामुळे ज्यांना याच्याबद्दल एक्स्ट्रा माहिती पाहिजे असेल, आमच्या व्हॉट्सअपच्या नंबरला तुम्ही मेसेज केला तर तुम्हाला सगळ्या डिटेल्स पण मिळतील. तुम्ही आम्हाला आमच्या त्याच नंबरवरती तुम्ही कॉल करून तुमच्या डिटेल्स सगळ्या बघून घेऊ शकता. क्लासवरती जर यायचं असेल तर फक्त प्रायर अपॉइंटमेंटने या. तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून तुमची अपॉइंटमेंट बुक करा, सो दॅट आपण एक वेळ ठरवू ज्या वेळामध्ये तुम्ही क्लासवरती येऊन तुमचे जे काही डाऊट्स असतील हे एकतर फोनवरती किंवा क्लासवरती येऊन तुम्ही क्लिअर करू शकता. सगळ्यांचे मनापासून आभार. भेटूयात 11 जानेवारीला संध्याकाळी 5 वाजता.